रात्र गडद होत जाते तशी अंधाराची पकड घट्ट होत जाते. दाराजवळ दिवा होता तो जळत जळत दिसतो आणि एक क्षण असतो जेव्हा प्रकाश संपल्यावर खोलीतल्या वस्तू तशाच असतात, पण डोळे त्यांना ओळखू शकत नाही. हात पुढे केला तर टेबल जाणवतात पण दिसत नाही. कपाट तिथेच आहे पण आकार अस्पष्ट होतो. वस्तू कुठे गायब होत नाही, फक्त त्यांना पाहण्याची आपली शक्ती मंदावते. हा अनुभव आपण प्रत्येकाने घेतलाच असेल, पण माऊली म्हणतात असाच एक अंधार आपल्या जीवनात सतत चालू असतो. ते सांगतात अंधार बाहेर नसतो, तो डोळ्यांना नसतो, तो मनात असतो. दिवा विजली की खोली बदलत नाही, खोलीचा नकाशा बदलला की बदलत नाही पण आपण पाहणं बदलतं. जसंच जीवनात अज्ञान वाढतं की वास्तव बदलत नाही, पण वास्तवाची आपली ओळख बदलते. माणूस साधा का हरवतो, का दिशाहीन होतो, का निर्णय चुकतात, की जवळचे सुख दिसत नाही, का सत्य आणि असत्य यामध्ये गल्लत होते, याचं उत्तर एका ओवीत आहे. माऊली म्हणतात अंधार वाढला की दृष्टी तेज हरवतं आणि वस्तू अगदी शेजारी असूनही दिसत नाही. हे बाह्य दृश्य नाही, ते आपल्या संपूर्ण जीवनाचं प्रतिबिंब आहे. आजचा माणूस प्रकाशात जगतो. मोबाईलच्या स्क्रीनमध्ये दिवे आहेत, घरात दिवे आहेत, रस्त्यावर दिवे आहेत, पण तरी एक अंधार आत गट्ट बसून आहे, ज्यामुळे सत्य असूनही दिसत नाही. नात्यांचं मोल समोर आहे पण दिसत नाही. कर्तव्य समोर आहे पण अस्पष्ट वाटतं. योग्य मार्ग अगदी असहज आहे पण आपल्याला गुंतागुंत दिसते. जीवनाचा अर्थ आत आहे पण मन बाहेरच्या आवाजात हरवतं. हा अंधार आहे अज्ञानाचा आणि ज्ञानाचा दिवा फक्त बाहेरून लावून काही उपयोग नाही. तो अंतःकरणात पेटला की जग दिसायला लागतं. या ज्ञानाच्या प्रवासात तुम्ही माझ्यासोबत पुढची प्रत्येक ओवी सखोलपणे ऐकणार असणार तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटा दाबा, कारण ज्ञानेश्वरीचा एक एक श्लोक फक्त वाचायचा नसतो, तो जगायचा असतो. पुढची ओवी तुम्हाला नक्कीच अधिक प्रकाश देईल. तिमिरा विरुद्ध जैसे दृष्टीचे तेज भ्रंश, मग पासीच असताना दिशे वस्तू जात. तिमिर वाढता अंधार दाटत जातो. अंधार वाढला की वस्तूंचे आकार बदलत नाहीत पण डोळ्यांची ओळख बदलते. माऊली याच गोष्टींची आध्यात्मिक व्याख्या करतात. जेव्हा मनात अज्ञानाचं तिमिर दाटतं तेव्हा बुद्धीचा तेजस्वी प्रकाश मंदावतो. मनाची दृष्टी बोथट होते. जग, धर्म, कर्तव्य, सत्य सगळे समोर असूनही अस्पष्ट दिसू लागतं. अगदी एखाद्या खोलीत दिवा विजला की काही क्षण आपल्याला काहीच दिसत नाही आणि त्या एका क्षणात जग जसं सगळं हरवतं, तसंच माणसाच्या जीवनात अज्ञानाची काळोखी पुढे येते आणि आधी माहीत असलेलं ज्ञानही दुसरं होतं. मनाला जेव्हा प्रकाश नसतो तेव्हा ते बाहेरील जग समजत नाही. अगदी सत्य अगदी अस्पष्ट असतं, पण मन गोंधळाने वेढलेलं असतं. पण एका माणसाची अवस्था कल्पना कर. समोर हातभर अंतरावर ठेवलेला दिवा आहे पण त्या दिव्याच्या मध्ये दाट अंधार आहे. दिवा जळतो पण त्याला पोहोचण्यासाठी वाट दिसत नाही. प्रत्येक पाऊल अनिश्चित, प्रत्येक निर्णय भीतीने व्यापलेला. माऊली म्हणतात हे अज्ञानाचा परिणाम आहे. त्यांना माहिती आहे की माणूस स्वभावाने सत्याकडे धावणार आहे, पण त्याची दृष्टीच मंदावली तर तो सत्यापर्यंत पोहोचू शकत नाही. जीवनात कितीदा आपण जवळपास असलेल्या वस्तूंना, मूल्यांना, माणसांना ओळखत नाही. नाती आपल्या समोर असतात पण त्यांचा अर्थ दिसत नाही. सुख हाताशी असतं पण आपण दुःख शोधत फिरतो. कर्तव्य स्पष्ट असतं पण मन दुविधेनं भरलेलं असतं. ही अवस्था म्हणजे पाशीच असताना दिशे वस्तू शेजारी आहे पण दिसण्याची क्षमता हरवली आहे. ज्ञान हरवतं तेव्हा मन दिशाहीन होतं. विचारांची धारा सुटते. एखाद्या नदीला दोन्ही काठ असतात पण धोकं दाटलं तर प्रवाह दिशानासे होतो. तसंच बुद्धीला प्रकाश नसला की मनाचा प्रभाव विस्कळीत होतो. आपण चुकीकडे आकर्षित होतो आणि योग्य मार्ग धुसर वाटतो. माणसाचा स्वभाव असा आहे की प्रकाश असेल तर तो धैर्यवान असतो, पण अंधार नसेल तर भीतीने पावलं मागे घेतो. ही भीती, हा गोंधळ, हे संशय, हे सगळं अज्ञानाच्या वाढत्या तिमिरामुळे आहे. माऊली सांगतात जगातली प्रत्येक वस्तू, प्रत्येक सुख, प्रत्येक सत्य आधीपासून उपलब्ध असतं. त्यांना आपण मिळवायचं नसतं, त्यांना आपण ओळखायचं नसतं, पण अज्ञान जेव्हा बुद्धीवर चढतं तेव्हा ही सगळं सत्य धूसर होतात.
आपलं मन जसं धुळीने भरलेल्या आरशासारखं होतं. आरसा आहे, रूप आहे, प्रकाश आहे, पण धूळ इतकी दाट आहे की चेहरा दिसत नाही. माणूस आपल्या जीवनाचं सौंदर्य पाहू शकत नाही, जगण्याची दिशा समजू शकत नाही, निर्णय आणि विवेक यांच्यात फरक कळेनासा होतो. जीवन हे मुळात प्रकाशांचं आहे. प्रत्येक आत्मा दिव्य प्रकाश आहे असं सांगितले जातं. पण अज्ञान हा असा अंधार आहे जिथे दिव्याचा प्रकाशावर चढतो. जसा धूर मेणबत्तीच्या ज्योतीभोवती फिरत असतो आणि ज्योत दिशेनाशी करतो, पण ज्योत तिथेच असते. माणसाच्या अंतःकरणातलाही प्रकाश तसाच. अहंकार, भीती, संशय, भ्रम यांच्या धूर त्यावर घोंघावत राहतो आणि प्रकाश मंदावत जातो. ज्योत कधी संपत नाही, पण तिचं तेज दिशेनास होतं. तिमीर वाढले की आपण वस्तूंचा आकार ओळखू शकत नाही. जीवनाचं यांचं प्रतिबिंब म्हणजेच आपण लोकांना चुकीनं ओळखतो. एखादा माणूस चांगला असतो, पण आपलं मन अंधारात असल्याने आपण त्याच्यावर संशय करतो. एखादी गोष्ट आपल्यासाठी योग्य असते, पण मन भीतीपोटी तिला नाकारतं. एखादी संधी समोर येते, पण आपण अंधारात असल्याने तिचा अंदाज येत नाही. अज्ञानाचा अंधार मनाला काचेसारखा नाजूक बनवतो. लहान सहान गोष्टीत तडा जातो. या ओवीत एक अद्भुत सत्य दडलेलं आहे. माणसाचं जीवन बदलण्यासाठी जग बदलण्याची गरज नाही, फक्त मनातून अज्ञान काढण्याची गरज आहे. अज्ञान काढलं की जग आपोआप उजळून निघतं. वस्तू बदलत नाही, परिस्थिती बदलत नाही, बदल फक्त आपल्या पाहण्यात होतो. दिवा पेटवला की खोली बदलत नाही, फक्त आपलं पाहणं बदलतं. माणसाचं भाग्य तसंच. प्रकाश आला की मार्ग आपोआप दिसतो. आणखी एक गूढ अर्थ या ओवीत दडलेला आहे. माऊली सांगतात, देव माणसापासून दूर नाही, पण अज्ञानाचा अंधार आपण आणि देव यांच्यात भिंत उभी करतो. आत्मा दिव्य आहे, पण बुद्धीचं तेज नसेल तर दिव्य ओळखता येत नाही. हा अंधार भीती निर्माण करतो, जी आपल्याला पाऊल टाकू देत नाही. आपल्याला वाटतं की आपण एकटे आहोत, पण सत्य हे आहे की आपण कधीच एकटे नसतो. देवाची उपस्थिती जवळच असते, आपण आपली दृष्टी मंद असते. या ओवीतून माऊली ज्यांच्यावर बोट ठेवतात ते म्हणजे माझं चित्त अंधारात आहे. वस्तू जात म्हणजे जगातील वस्तू, मूल्य, सत्य, अनुभव हे सगळं आपल्याभोवती आपल्या स्वभावात आली. पण मनाला प्रकाश नसेल तर कळतच नाही. एखाद्या माणसाला मौल्यवान वस्तूंचा खजिना द्या, पण त्याच्या हातात दिवा नसेल तर त्याला त्या वस्तूंचं मूल्य कळणार नाही. ज्ञानाशिवाय मूल्य दिसत नाही, ज्ञानाशिवाय सत्य उलगडत नाही, ज्ञानाशिवाय धर्म स्पष्ट दिसत नाही. म्हणून माऊली या ओवीतून सांगतात, ज्ञान हेच दृष्टी आहे, अज्ञान हेच अंधार आहे. ज्याच्या जीवनात ज्ञानाचा दिवा पेटवला की त्याला जगाची प्रत्येक वस्तू योग्य स्वरूपात दिसते. त्याला भ्रम राहत नाहीत, भीती राहत नाहीत, सुविधा दूर होतात, मन स्थिर होतं आणि अशा स्थिर मनालाच भगवद्गीतेचा खरीखुरी संदेश समजू शकतो. ही ओवी मुळात अर्जुनाची अवस्था सांगते. युद्ध समोर आहे, कर्तव्य समोर आहे, सत्य समोर आहे, पण अज्ञानाच्या अंधकाराने त्याची दृष्टी मंदावली आहे. अर्जुनाला योग्य आणि अयोग्य यातील फरक दिसत नाही. त्याच्या चित्तावर तिमीर वाढत जातो. म्हणून कृष्ण त्याच्या अंतःकरणात ज्ञानाचा प्रकाश आणत आहे. कारण बाहेरचं युद्ध त्यांनी लढायचं आहे, पण प्रथम आतल्या अंधाराला हरवणे आवश्यक आहे. हेच आपल्या प्रत्येक माणसाचं चित्र आहे. आपणासमोरही रोज युद्ध येतात, भावना, भ्रम, भीती, अहंकार यांची. आणि या सगळ्यांना जिंकण्यासाठी बाहेरचं नाही तर आतलंच प्रकाशमान करणं आवश्यक आहे. जर ही ओवी तुम्हाला प्रकाशासारखी वाटली असेल तर मनातील कुठेतरी अंधार हल्ल्यासारखं वाटत असेल तर हा व्हिडिओ लाईक करा, कॉमेंट्समध्ये लिहा माझ्यात प्रकाश वाढवू आणि चॅनलला सबस्क्राईब करा. पुढील ओवी तुम्हाला अजून खोलवर घेऊन जाणार आहेत. तोपर्यंत जय हरी माऊली.